जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा थोड्याच वेळात काटेवाडी येथे दाखल होणार आहे। पालखी सोहळा काटेवाडी गावात जात असताना परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून स्वागत करण्याची परंपरा आहे। काटेवाडीच्या वेशीजवळ आल्यानंतर पालखी काटेवाडीच्या ग्रामस्थांकडून खांद्यावर घेतली जाते। या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। रामकृष्ण हरी माऊली श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामती शहरातून काटेवाडीच्या दिशेने येणार आहे आणि याच काटेवाडीमध्ये या तुकाराम महाराजांच्या पालखीचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं जातं। आपण पाहू शकता ही जी काय पालखी थोड्या वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी या गावी पोहोचणार आहे आणि या पालखीचं खरं तर दरवर्षी अनोख्या पद्धतीचं स्वागत केलं जातं। माऊली रामकृष्ण हरी, ही जी सेवा तुम्ही बजावताय नेमका काय आनंद मिळतो आणि साधारणतः किती वर्षापासून माऊली तुम्ही ही सेवा बजावताय? ही सेवा आम्ही आमची सेवेची तिसरी पिढी ह्याच्यामध्ये काम करत आहे आणि ह्याच्यामध्ये इतका आनंद वाटतो की ह्या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये खरंच खूपच आनंद वाटतो आम्हाला। मेन रोडपासून पालखी स्थळापर्यंत पायघड्या घातल्या जातात। किती वर्षापासून ही सेवा बजावताय तुम्हाला? ही सेवा ही तिसरी पिढी आहे, म्हणजे ते आमचे आजी आजोबा, नंतर आमचे आई वडील आणि तिथून पुढं आम्ही ही सेवा पुढं परंपरा चालू ठेवलेली। खरं तर माऊली ही जी सेवा आहे ह्या सेवेतून काय आनंद मिळतो? कारण लोक पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला, तुम्ही इथं या पायघड्या घालता, खरं तर पंढरपूरला गेल्याचा आनंद त्या ठिकाणी मिळतो तुम्हाला? इतका आनंद भेटतो की पंढरपूरच इथं 1-2 तास आम्हाला तयार झाल्यासारखं वाटतं। एवढा आनंद आम्हाला ह्याच्यामध्ये मिळतो। विकास कोकरे, लोकशाही मराठी, काटेवाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।